बोरखडी बुद्रुक येथील विहीर बांधकामासाठी वापरण्यात येणारं लोखंडी साहित्य चोरणाऱ्या टोळीचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश करत 6 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत चोरीचा संपूर्ण मुद्देमाल तसंच गुन्ह्यामध्ये वापरलेलं वाहन जप्त करण्यात आलं आहे। फिर्यादी दामोदर पवार हे विहीर खोदण्याचे व बांधण्याचे काम करतात। त्यांनी बोरखडी खुर्द येथील सूरज राऊत यांच्या शेतात विहीर खोदण्याचं काम घेतलं होतं। 5 जून रोजी काम तात्पुरते बंद करून त्यांनी साहित्य शेतात सुरक्षित ठेवलं होतं। मात्र 8 जून रोजी सकाळी शेतात गेल्यावर 20 लोखंडी तराफे व 2 लोखंडी सिमेंट कालवण्याचे टप असं एकूण 60,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचं निदर्शनास आलं। या प्रकरणी कोल्हापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार तपास सुरू करण्यात आला। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बोरखडी बुद्रुक येथील संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। आरोपींनी चोरीचे साहित्य कोल्हापूर येथील भंगार बाजारात विकल्याचं सांगितलं। या प्रकरणी अनिल सोळंके, दिवाकर सोळंके, प्रशांत चव्हाण, उमर खान, आमीन खान व वाहन चालक प्रथमेश कुंभेकर यांना अटक करण्यात आली। पोलिसांनी 20 लोखंडी तराफे, 2 लोखंडी टप तसेच गुन्ह्यात वापरलेले टाटा 207 वाहन जप्त केलं आहे।